राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी पुण्यात रोहित पवारांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी राहुल गांधी उद्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत। रोहित पवार यांनी लावलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आले। काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पुण्यात बॅनर लावलेत। रोहित पवारांनी लावलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना रोहित पवारांच्या मनात काही वेगळा पर्याय आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांनी एनडीए सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या अनुषंगाने काही घडामोडीही घडताना दिसतायत। दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मोदी आणि शहांना भेटतायत। राज्यातही फडणवीसांसोबत भेटीगाठी होत आहेत। एरवी अनेक प्रश्नांवर पुढाकार घेणारे रोहित पवार मात्र या भेटीगाठींमध्ये कुठेही दिसत नाहीये। त्यातच रोहित पवारांनी वेळोवेळी भाजपसोबत जाणार नाही अशीच भूमिका बोलून दाखवली आहे। आमच्या पक्षातले आमदार आणि खासदार हे कुणीही एनडीए मध्ये सामील होणार नाही, नाहीतर काँग्रेसमध्ये सुद्धा आमचा पक्ष हा विलीन होणार नाही। माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8चे खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील। कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील। रोहित पवारने आजपर्यंत जी भूमिका घेतली ती स्पष्टपणे घेतलेली भूमिका कधीही न बदलणारा जर कुठला व्यक्ती असेल तर तो मी आहे। त्यामुळे माझ्या भूमिकेबद्दल कोणाला काही प्रश्न असतील अजिबात त्या बाबतीत तुम्ही मनामध्ये प्रश्न ठेवू नका। आता रोहित पवारांनी राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावल्यानं त्यांच्या मनात काँग्रेसच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। देशामध्ये मंदिर मस्जिदच्या नावाने युवकांचं आणि तरुणांचं विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणारे या विरुद्ध देश एकवटतोय आणि देशातील जनता राहुलजी बरोबर उभी आहे आणि त्यामुळेच हेही आमच्या रोहित भाऊला पटलंय। त्यामुळे रोहित भाऊ राहुलजींच्या पाठीमागे उभे आहेत। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत मुंबई भाजपने मोठा आरोप केलाय। गर्दी जमवण्यासाठी राहुल गांधी यांची इन्फ्लुएन्सर्सना 25,000ची ऑफर असल्याचा आरोप करण्यात आलाय। व्हिडिओ ट्विट करत मुंबई भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे ऑफर करतानाचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। विचारांच्या नव्हे तर पैशांच्या जोरावर गर्दी जमवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप भाजपने केलाय। If you said and the travel cost, so can you make it everything in 25 and then you can go? No official event. You direct reach at the venue. I will share the location and there our person will contact with you. Okay. I will share that person number to you also. But what exactly I have to do over there? Just attend or I have to do something? No. You not just attend. You have to highlight the event, like make 2 or 3 videos. One, the Rahul Gandhi will be speaking to record some part from there and some part from crowd, and you can make some opinion video like talking to some people how students especially there are girl student invited, so you can talk to them how they are feeling about the event Rahul Gandhi ji and all, and this way you can make another one video. तर हा भाजपचा आरोप आहे। या सगळ्या प्रकरणी आता या सगळ्या प्रकरणी नेमकं भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र वडेट्टीवार यांनी या सगळ्या प्रकरणी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली ऐकूया। पेपर लीक होत आहेत, मुलांना न्याय मिळत नाही, त्यावेळेस एक नेता ज्याचं नाव राहुल गांधी आहे ताकदीनं विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा होतो। त्यावेळेस यांना दुःख होणं स्वाभाविक आहे, हे वेदनेनं तळपणं स्वाभाविक आहे। त्यामुळे अशा प्रकारचे बिनबोवाट आरोप केले जात आहेत। यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि म्हणून ते म्हणतायत की हे याला इन्फ्लुएन्सरला पैसे देत आहेत, काँग्रेस प्रेरित। अरे काँग्रेस प्रेरितचा विषय कुठे आहे? इथे आम्ही बॅनरवर पंजा चिन्ह सुद्धा लावला नाही।